चंद्रपुर नगर निगम में गुट नेता विवाद एक बार फिर गर्मा गया है। बटेतीवार गुट के गुट नेता राजेश अड्डूर ने कहा कि आज उनके गुट के नगर सेवक विभागीय आयुक्त कार्यालय पहुंचेंगे। उन्होंने आरोप लगाया है कि विभागीय आयुक्त को सभी 27 नगर सेवकों को एक साथ बुलाना चाहिए था, लेकिन उन्हें अलग अलग बुलाया गया, जिससे पूरे मामले पर सवाल खड़े हो रहे हैं। राजेश अड्डूर ने कहा कि हाईकोर्ट ने सभी 27 नगर सेवकों की एक साथ पहचान परेड उलख परेड कराने का निर्देश दिया था, लेकिन ऐसा नहीं किया गया। उनका आरोप है कि इस प्रक्रिया का पालन नहीं होने से निष्पक्षता पर संदेह पैदा हुआ है। उन्होंने कहा कि प्रशासन को न्यायालय की भावना के अनुरूप कार्रवाई करनी चाहिए थी। अडूर ने धानोरकर गुट की बैठक को पूरी तरह अवैध बताते हुए कहा कि जब बैठक ही वैध नहीं है तो उस बैठक में किए गए गुट नेता के चुनाव पर भी गंभीर प्रश्न चिन्ह लगते हैं। उन्होंने कहा कि उनका गुट आज विभागीय आयुक्त के समक्ष अपना पक्ष रखेगा और आगे की कार्यवाही प्रशासन के निर्णय पर निर्भर करेगी। भाऊ, आज खरं तर सुनावणीचा शेवटचा दिवस, म्हणजे सुनावणी झालेली आहे। आज तुम्हाला एक तर हे आपलं सिद्ध करावं लागेल, संख्याबळ आहे किंवा पुढची भूमिका मांडावी लागणार आहे। तर तुमची भूमिका काय असणार आहे? आज वडेट्टीवार साहेबांशी तुम्ही चर्चा करणार? चर्चाचा विषय नाही आहे, ते आम्हाला कमिशनर मॅडमच्या पत्र आलं आहे। आम्ही आज जाणार आहोत आणि कोर्टात त्यांना आदेश दिला आहे की दोन्ही गटाच्या सुनावणी घेतल्यानंतरही निर्णय घ्यायचा। पण मॅडम मागच्या वेळी एकी गटचं ऐकून गटनेत्याचा निर्णय घेतला होता, तो चुकीचा होता म्हणून कोर्टात आम्हाला स्टे दिले आहे आणि कोर्टानं त्याला अजून एक पत्र दिलेलं आहे की दोन्ही गटाच्या सर्व नगरसेवक एकत्र ठेवून त्यांचं मत काय हे तुम्ही ऐकून घ्या। पण कमिशनर मॅडम असं काही केलं नाही। कमिशनर मॅडमने वेगळे बोलवलं आहे, आज आम्हाला बोलवलं आहे। आमचे जे नगरसेवक आम्ही जाणार आहे तिकडे, आमची जे लेखीमध्ये आम्ही तिकडे देणार आहे। मग कमिशनर मॅडमचा काय निर्णय तुम्हाला नंतर मी कळवतो। धानोरकर गटाच्या नगरसेवकांनी त्या दिवशी हजेरी लावली, आपले नगरसेवक हजर नव्हते म्हणून आजची तुम्हाला मुदत दिली होती। नाही, असं काही नाही। वेळेवर पत्र आला, काही नगरसेवक बाहेर होते, काही नगरसेवकची तब्येत खराब आहे, एक ऑपरेशन होतं आमच्या कॉर्पोरेटरच्या, ते ॲडमिट होती म्हणून आम्ही आज जाणार। आम्ही बोलवलं आहे, आज आम्ही जाणार। आपले किती नगरसेवक आज उपस्थित आहेत तुम्हाला माहीत होणार ना? काय सांगाल? अगोदर आपण गट नेते होता आणि आता का बरं तुम्हाला असं पाय उतार करण्यासाठी संपूर्ण नगरसेवक एकवटल्याचं काय वाटतं तुम्हाला? नगरसेवक सर्व नगरसेवक सोबतच आहे। आमचे काँग्रेसचे नेते आहे, तुम्हाला सर्व माहीत आहे, मी नाव घेणार नाही। त्यांच्या दबावामुळे हे कोणाच्या दबाव तुमच्यावर? तुम्हाला माहीत आहे कोण कमिशनर कोण येऊन जातं? तुम्ही नाव सांगा ना आम्हाला। नाव सांगायचं का? तुम्हाला माहितीच आहे ना, आयुक्तांवरती दबाव होता असं तुमचं म्हणणं? 100% दबाव आहे आणि कमिशनर मॅडमचे निर्णय अगर चुकी असेल तर आम्ही समोर कुठे जाणार तुम्हाला सांगणार नंतर। तुमची काय भूमिका असणार आहे? म्हणजे खरं तर आज जर समजा कोर्टाच्या आदेशाने सगळं तुमचं प्रक्रिया पार पडणार आहे, तर तुमची भूमिका काय असणार? 11:30 कमिशनर मॅडमची आमची भेट आहे, तिकडे काय सुरू होणार तुम्हाला नंतर मी कळवतो। वडेट्टीवार साहेब असणार आहे तुमच्यासोबत? नाही, हे मोठे नेते, महाराष्ट्र नेते आहे। नगरसेवकचा विषय आहे, हे लहान नगरसेवकचा विषय आहे। वडेट्टीवार साहेब महाराष्ट्राचे मोठे नेते आहे। त्यांच्याशी तुमची काही चर्चा झाली? चर्चा नाही, मी असं भेटी घ्यायसाठी। आता तुम्ही बोललं की विजय वडेट्टीवार महाराष्ट्रातले नेते आहेत, त्या दिवशीच्या जे आयुक्त कार्यालयात जे आहेत ते प्रतिभा धानोकर सुद्धा होत्या, ते सुद्धा तुमच्या पक्षातले नेते आहेत, ते सुद्धा मोठे आहेत। चंद्रपूर जिल्ह्याचे खासदार आहे आणि ते येत आहेत त्यांना ग्रुपला घेऊन। सर्व मॅडमचं काम आहे, सर्व सत्यनगरचं ठिकाणी घेऊन सर्वांना घेऊन चालायचं होतं, पण मॅडम एक ग्रुपला वेगळं करून एक ग्रुपला असं त्यांनी असा आरोप केला आहे का तुम्ही सगळ्यांना घेऊन चालत होते म्हणून हा सगळा प्रकार? असं काही नाही। मी सिनियर नगरसेवक आहे आणि काही पहिल्यांदा निवडून आले नाही आहे आणि युथ काँग्रेस पासून मी 20 वर्षापासून काम करत आहे। मला माहीत आहे कार्यकर्ता पार्टीची नगरसेवक कसं घेऊन चालायचं मला पूर्ण माहिती आहे। मी 20 वर्षापासून पार्टीमध्ये काम करत आहे। नमस्कार।